परीक्षा 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 हा काही काळजी करण्याचा विषय आहे का? आहे, पण टेन्शन घेण्याचं नक्कीच नाही. आणि काळजी कशाला करताय? तुमचे शिक्षक आणि आम्ही दोघेही तुमच्या सोबत आहोत त्या 10वी अभ्यासमालेच्या माध्यमातून. कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. सर्वांना नमस्कार. प्रिय विद्यार्थी मित्र व पालक तसेच शिक्षक वृंद, तर आपण आज इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामधील कविता, त्यामधील 10वीच्या अभ्यासक्रमासाठी पाठासाठी असणारी जॅझ पोएम 2 कार्ल वेंडल हिन्स ज्युनियर यांनी लिहिलेली ही कविता आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. द जॅझ पोएम 2 रिटन बाय कार्ल वेंडल हिन्स ज्युनियर. वी विल सी अबाउट द पोएट. आपण थोडक्यात कवी परिचय बघू. कार्ल वेंडल हिन्स ज्युनियर was born in 1940. North Carolina. He graduated from Tennessee Agriculture and the Industrial University in 1962. तसेच he was the have been the hosted as a some of the best of contemporary writer. ते एक उत्कृष्ट दर्जाचे रायटर्स सुद्धा होते, लेखक सुद्धा होते आणि म्हणून त्यांची ख्याती होती. तर कवी कार्ल वेंडल हिन्स ज्युनियर यांचा जन्म 1 सप्टेंबर 1940 मध्ये विल्सन नॉर्थ कॅरोलिना मध्ये झाला. त्यांची आई प्राथमिक शिक्षिका होती. हर मदर वॉज अ प्रायमरी टीचर, ऑल्सो अ फादर अ मॅथ्स टीचर. त्याचबरोबर वडील सुद्धा गणित शिक्षक होते. कार्ल वेंडल हिन्स ज्युनियर ऑल्सो अ टीचर. ही टॉट अ मॅथमॅटिक्स. त्यांनी गणित हा विषय शिकवत होते. ऑल्सो ही वॉज अ ग्रेट म्युझिशियन. स्पेशली ही प्लेड अ जॅझ म्युझिक. त्यांना जॅझ म्युझिक वाजवण्याचा फार छंद होता. ही कम्प्लिटेड द ग्रॅज्युएशन इन 1962. त्यांनी आपल्या 1962 मध्ये टेनिस इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चर विद्यापीठामधून पदवीपूर्ण शिक्षण केलेलं होतं. त्यानंतर 1963 मध्ये त्यांनी जॅझ पोएम 2 ही कविता प्रसिद्ध केलेली आहे. तर जॅझ पोएम 2 या कवितेमध्ये जॅझ म्युझिशियन प्लेयर द ब्लॅक अँडसन मेरिनर प्रमाणे उभा आहे. हे पाहून द ब्लॅक अँडसन मेरिनर च्या प्रमाणे जॅझ प्लेयर आहे हे तर पहिल्याच ओळीमध्ये कम्पॅरिझन केलेलं आहे. तर द पोएम इज द जॅझ पोएम 2. द ब्लॅक अँडसन मेरिनर. हू वॉज द ब्लॅक अँडसन मेरिनर? हियर्स इथे द ब्लॅक द राईम ऑफ द अँडसन मेरिनर. द राईम ऑफ द अँडसन मेरिनर या कवितेमध्ये कवी एस.टी. कोलरिज यांनी लिहिलेली ती राईम ऑफ द राईम ऑफ द अँडसन मेरिनर कविता आहे. या कवितेमधील एक पात्र अँडसन मेरिनर आहे. थोडक्यात द अँडसन मेरिनर ॲज अ कॅरेक्टर ऑफ द राईम ऑफ द अँडसन मेरिनर पोएम रिटन बाय एस.टी. कोलरिज. वन इन्सिडन्स in this poem, the rhyme of the Anson Mariner poem. Once a time, एकदा the crewmates went on a voyage. खलासी समुद्रामध्ये प्रवास करत असतात, including the Anson Mariner. Anson Mariner शिप हाकत असतो, जहाज घेऊन जात असतो. He went in the sea. समुद्राच्या मध्ये गेलेला असतो. That time the bird was flying in the sky. एक पक्षी तिथे गिरठा घालत असतो. That bird name was Alberto. त्या पक्षाचं नाव अल्बर्टो असतो. And that bird was a very special bird, likest to the God. परमेश्वराप्रमाणे आहे तो पक्षी असं कन्सिडर केलं जातं. And when the bird was sang, जेव्हा पक्षी तो गातो त्यावेळी आनंदाचं प्रतीक किंवा यशस्वाचं प्रतीक म्हणून त्या पक्षाकडे पाहिलं जात होतं. At that time the Anson Mariner killed the bird. त्या क्षणामध्ये अँडसन मेरिनर त्या पक्षाला मारतो. अँड समटाइम्स काही वेळानंतर
ही गॉट द टेरिबल फॉल्स. मग त्याच्यानंतर त्याला अतिशय मोठे भयानक प्रसंग यायला लागतात. अगदी साता समुद्रामध्ये असते वेळी ते प्रसंग म्हणजे असे की वादळ येतं, तिची जहाज मोडायला लागते, त्याला संकटांना सामोरे जावं लागतं आणि मग त्यातून तो सावरत 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 समुद्राच्या किनारपट्टीमध्ये येतो, किनाऱ्याकडे येतो. अँड दॅट टाइम ही वॉज अ सिरियस स्टँड नियर द सी. समुद्राच्या किनारपट्टीमध्ये थांबतो. हाऊ ही वॉज स्टँडिंग देअर सिरियसली फाइंडिंग द डिफिकल्टीज इन हिज वोएज. समुद्रातून येतेवेळी त्याला मिळालेले संकट कशा प्रकारे मी झेललं याच्यामध्ये तो सिरियसली थांबलेला असतो. तशा प्रकारे सिरियस थांबलेला हा जॅझ प्लेअर आहे, जॅझ म्युझिशियन प्लेअर आहे. द कम्पॅरिझन हिअर द जॅझ प्लेअर like standing here the rhyme of the ancient mariner player in poem player, that is the ancient mariner. इथं हा संदर्भ दिलेला गेलेला आहे. Let us go, we will summarize the poem, the jazz poem 2. The summary of this poem: in this the first stanza of the poem, the poet compared the old musicians to the black man ancient mariner. Here comparison केलेला आहे. In this the first stanza, पहिल्या स्टँझा मध्ये of the poem, कवितेमधील, the poet compares the old musician. The poet, कवी कंपॅरिझन करतात ओल्ड म्युझिशियन बरोबर द ब्लॅक अँडसन मरिनर. आता जर आपण पार्श्वभूमी पाहिली ब्लॅक अँडसन मरिनरची, अँडसन मरिनर बरोबर ते कंपेअर करतात. ही हॅज अ मेसेज टू द डिलिव्हर पीपल. ही हॅज गिवन द मेसेज टू द डिलिव्हर पीपल. आणि तोच संदेश त्यांनी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. हाऊ ही वॉज स्टँडिंग देअर. He has a pathetic look. The jazz player, come to the jazz player. आता jazz player कडे आलेलो आहोत आपण. तो कसा थांबलेला आहे त्याचे वर्णन बघतो आहोत आपण. He has a pathetic look. He has a wrinkled face full of wearing. His face was having the full of wearing the wrinkles. त्याच्या चेहऱ्यावरती सुरतुक्या पडलेल्या आहेत. The first stanza even. What is the next stanzas? पुढच्या स्टँझा मध्ये काय आहे? The next stanzas, poet describe the appearance. The poet describe the whole appearance of the body of this jazz player. संपूर्ण शरीराचं वर्णन, हुबेहूब वर्णन इथं कवीनं त्या जॅझ प्लेअर बद्दल केलेलं आहे. ही वॉज अ वेअरिंग फॅडेड ब्लू शर्ट्स. द जॅझ प्लेअर वॉज वेअरिंग अ फॅडेड ब्लू शर्ट्स. त्यांनी ब्लू शर्ट्स परिधान केलेला आहे, निळं शर्ट आपण परिधान केलेलं आहे. दॅट शर्ट वॉज फेडेड, अगदी मळकटलेलं, घाण झालेलं आहे. लूज नेक टाय, गळ्यामध्ये जो टाय आहे तो लूज झालेला आहे, अस्ताव्यस्त आहे. ऑल्सो वेअरिंग अ ओल्ड जॅकेट. द जॅकेट वॉज ओल्ड, व्हेरी ओल्ड जॅकेट. अँड द टॉर्न हिज शूज. द जॅझ प्लेयर्स द शूज वॉज टॉर्न, showing the fingers outside in the shoes. The appearance here displayed: he was wearing a padded blue shirt, loose necktie, old jacket, and a torn shoes. The second stanzas. Next, his unshaven face with a wrinkle shows pain in it. His unshaven face. He is not shaved. त्याने दाढी केलेली नाही आहे. अनसेवन फेस, व्रिंकल, आणि त्या चेहऱ्यावरती सुरतुक्या पडलेल्या आहेत. व्हॉट शोज द व्रिंकल्स. चेहऱ्यावरती सुरतुक्या काय सांगतायत? दे हॅव अ पेन इन हिज लाईफ. त्याच्या जीवनामध्ये अंधकार आहे, दुःख आहे हे दर्शवत आहेत. ही स्टँड अलोन, बट ही स्टँड अलोन, स्टँड सॉलिडर. तो एकटाच एकांतपणे थांबलेला आहे. हाऊ ही वॉज स्टँडिंग देअर. कसा थांबला आहे तो? हेड डाऊन अँड आईज क्लोज. His was head down. His head was down and eyes was closed. He was standing alone. असा एकांतपणे तो स्तब्ध थांबलेला आहे. कोण थांबलेला आहे? जॅझ प्लेअर थांबलेला आहे. The old also, the next, the old alto saxophone hang across his chest. Old जुना alto saxophone. What is meant by alto saxophone? Alto saxophone is a musical instrument. हे एक वाद्य आहे. तो आपल्या गळ्यामध्ये अडकून, क्रॉस हिज चेस्ट, शरीरावरती अडकून त्यानं, सपोर्टेड बाय हिज वायर कोट हँगर्स, आणि कोटाच्या वरती ज्या वायरनं हँगिंग करून गळ्यामध्ये ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्यानं परिधान केलेलं आहे. त्याचं नाव आहे अल्टो सॅक्सोफोन. नाव ही स्टार्ट द प्लेइंग इट आउट. आणि मग ते वाद्य वाजवण्यासाठी त्यानं सुरुवात केलेलं आहे.
वेन द म्युझिक स्टार्ट द प्लेइंग इट, जेव्हा तो म्युझिक स्टार्ट प्लेइंग इट, वाजवायला सुरुवात करतो, ही रिमेन्स नो लॉंगर अ मॅन, ही रिमेन्स नो लॉंगर अ मॅन. मग त्यावेळी तो व्यक्ती आहे, मी ब्लॅक मॅन आहे किंवा मी संकटामध्ये सापडलेला एक व्यक्ती आहे, माझ्या जीवनामध्ये संकट आहेत, हे सगळं काही विसरून जातो. ही ट्रान्सफर टू द बर्ड अँड द फ्लाय, ही ट्रान्सफर टू द बर्ड इन द फ्लाय. म्हणजे जेव्हा एखादा पक्षी आकाशामध्ये उडतो, फिरतो, गिरट्या घालतो, त्यावेळी कसं आपले पंख फुलवून तो आनंदामध्ये फिरत असतो. हाऊ ही वॉज, द बर्ड वॉज अ फ्लाइंग फ्री अँड हॅपीली. दॅट टाइम द म्युझिक, when he was start the music, that music player was compared like a birds, he was happily blow the music, rhythming the music. He flies high and higher compared to the birds. जसा पक्षी आकाशामध्ये गिरट्या घालत घालत जातो, तशा प्रकारे इथं म्युझिक प्लेअर सुद्धा अतिशय आनंदामध्ये गात गेलेला आहे. and flies away into the worlds of the music, and flies away, आणि मग संपूर्ण देशाला संदेश देण्यासाठी तो आपलं वाद्य वाजवत जातो, आणि त्या वाद्याबरोबरच लोक अगदी आनंदाने त्याच्याकडे आकर्षित होतात. ज्या त्या ठिकाणी स्तब्धते थांबलेले असतात ते म्युझिकचा आवाज ऐकून. ते म्युझिक म्हणजे काय असतं? व्हॉट वॉज दॅट म्युझिक? द म्युझिक शोज द रिस्पेक्ट टू दॅट कंट्रीज, द पॅट्रियोटिक सॉन्ग. त्या देशाचे हिताचं गाणं गाणारं एक म्युझिक ते असतं. जसं आपल्या देशामध्ये आपण राष्ट्रगीत, वंदे मातरम गीतं गातो, आणि जेव्हा आपण राष्ट्रगीत गात असतो तेव्हा आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्तब्ध थांबून आपल्या देशाचं प्रतीक म्हणून आपण त्यांना संदेश देण्यासाठी म्हणून आपण ते अगदी योग्य त्या ठिकाणी योग्य वेळीस गातो व त्याला सन्मान देतो. अशा प्रकारे हे म्युझिक सुद्धा ज्यावेळी तो ओल्ड ब्लॅक मॅन गाणं गात असतो, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजत असतो, त्यावेळी त्या देशातील लोक त्याला सन्मानानं पाहत असतात किंवा त्याच्याकडे ते त्या ठिकाणी बघत असतात. लेटर ही कम बॅक टू फाइंड हिमसेल्फ अ ब्लॅक मॅन अगेन. पण ज्यावेळी ते म्युझिक संपतं त्यावेळी तो पुन्हा जसा पक्षी गड्या घालून आपल्या गटाकडे येतो, तेव्हा तशा प्रकारे तो पुन्हा म्युझिक मॅन, द जॅझ प्लेअर कम टू द ब्लॅक मॅन, पुन्हा त्या पूर्वस्थितीमध्ये येतो आणि तो एखादा वृद्ध आहे किंवा ब्लॅक मॅन आहे असंच इथं या कवितेमध्ये समराईज केलेलं आहे. आणि फायनली इथं काय सांगितलं जातं? दस वी कॅन से ही इज अ सायलंट इन अ स्पीच. पण या कवितेमध्ये काय दर्शवलेलं आहे? दस वी कॅन से, आपण पाहू शकतो याच्यामध्ये, ही इज अ सायलंट स्पीच. त्यानं जे गायलेलं गीत आहे ते अतिशय सायलन्स आहे, का त्याला जास्त बोलता येत नाही आहे, तो बोलू शकत नाही आहे. परंतु इनलॅगंट द पॉवरफुल कमांडिंग इन द म्युझिक, त्याला बोलता चांगलं येत नसेल तरी सुद्धा गाता चांगलं येतं, त्याचे कान शार्प आहेत, आणि त्या कानाच्या सहाय्याने तो म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाद्य वाजवतो, आणि त्याच्या जोरावरती त्याच्याकडे कमांडिंग जे आहे ते म्युझिकचं आहे. The powerful music he was fluid. So the elegant, he was elegant, also powerful and commanding in the music. Finally shows here that he is a silent speech. Okay, dear students, now we see the summary of this poem. Let us go to this poem should become at least 2 marks, 3 marks and 4 marks for the SSLC examination. Now we see the summary of the poem. We should write the summary of the poem in examination purpose, 4 marks. What type of the question should become? The questions come there. Write a summary of the poem, Jazz Player 2. Otherwise, write a substance of the poem, Jazz Player 2. Next, write in your own words about the jazz player. The next questions, write a physical appearance of the jazz player. Write a physical appearance of the jazz player. That type of a question should be the SSLC examination for 4 marks. Also, it reduced for 3 marks. 3 मार्काला सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात याच प्रकारे, पण ती समरी आपल्याला थोडीशी शॉर्ट करून लिहावी लागेल. 4 मार्कासाठी ॲटलिस्ट 8 to 10 सेंटेन्सेस, 8 ते 10 ओळी, पण 3 मार्कासाठी आपल्याला 6 ते 8 ओळी किंवा 5 ते 6 ओळी आपल्याला लिहावं लागतील. त्यासाठी कसं रिड्यूस करायची ही कविता, समरी कशी रिड्यूस करायची, तर त्यामधील प्रत्येक कडव्यातील आपल्याला एक एक पॉईंट्स घ्यावं लागेल आणि त्याची शॉर्ट समरी करून आपल्याला ती लिहावं लागेल. फॉर एक्झाम्पल, दिस पोएम इज अबाउट अ जॅझ प्लेअर रिटन बाय कार्ल विन्सेंट ज्युनियर्स.
The jazz player is standing like a black handsome mariner. The jazz player is standing like a black handsome mariner. His face was wrinkled and sad. His face was wrinkled and sad. He wear a faded blue shirts and old necktie. He wear a faded blue shirts and old necktie. He has an old jacket holding his stomach. He has an old jacket. The jacket was holding his stomach, like holding this way, his stomach. He has run down the shoes with the papers in them. He has run down the shoes. That shoes put the papers in them. His face was rough and unshaven. His face was rough and unshaven. But he plays the saxophone very nicely. But he was melodious. The saxophone is a very nicely. He gives the message of the God with his the music. He gives the message of the God with his music. So he is the best jazz musician. So he is the best jazz musician player. This type of should be write sentences concluding this 3 marks questions or 4 marks questions. Let us go to the 2 marks question. What type of question should become the examination for 2 marks? The 2 marks questions be there. Give a short descriptions of the jazz player 2. Give a short description about the jazz player 2. We should write there a 2 or 3 key points or sentences there. What message does the jazz player want to convey? What message does the jazz player want to convey? Next questions. Why does the poet say that the jazz player is no longer a man when he played? Why does the poet say that the jazz player is no longer a man, when he plays? Are you understood the questions? This type of a question should become for the SSLC examination for a 2 marks purpose. Also, this poems having the 3 marks questions. Which comes a 3 marks questions? Already we seen the short summary of the question should become a 3 marks questions. Also, the abstract questions, extract questions, RC questions, त्यालाच मी मराठीमध्ये ससंदर्भ स्पष्टीकरण असं म्हणतो. जे डायरेक्ट बोललेले प्रश्न असतात तशा प्रकारचे प्रश्न 3 मार्कासाठी सुद्धा या कवितेमध्ये येऊ शकतात. उदाहरणामध्ये पाहिजे झालं तर हिज रन डाऊन द शूज हॅव अ पेपर्स इन देम अँड हिज रफ ऑन 7 फेस शोज अ पेन इन इच रिंकल्स. त्या स्टांजामध्ये काय दिलेलं आहे बघा. हिज रन डाऊन द शूज हॅव अ पेपर्स इन देम. शूज त्याचे फाटले त्यामध्ये पेपर घातलेले आहे. हिज रफ ऑन 7 फेस शोज अ पेन इन इच रिंकल्स. अनसेवन फेस द अनसेवन फेस त्याचबरोबर विंकल्स द शोज द पेन्स. अशा प्रकारचं कोटेशन दिलं जाईल तुम्हाला. त्याच्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारले जातील. ते 3 प्रश्न असतील. त्या 3 प्रश्नांची आपल्याला थोडक्यात उत्तरे द्यायची असतात. उदाहरणामध्ये याच कोटेशन मध्ये काय विचारलं जाईल. वाय डज द शूज सेव द पेपर इन देम. वाय डू द शूज हॅव अ पेपर इन देम. त्या शूज मध्ये पेपर का आहेत? बिकॉज द जॅज ऑफ द प्लेयर वॉज व्हेरी पुअर मॅन. He put the shoes old, the torn, has put the papers. He able to wear them. ते घालण्यासाठी परिधान करण्यासाठी म्हणून कदाचित त्याने ते पेपर घातलेले असतील. सेकंड क्वेश्चन. What does the descriptions of the face suggest? त्याच्या चेहऱ्यावरून काय डिस्क्रिप्शन मिळतं, सजेशन मिळतं. चेहरा काय सजेस्ट करतो? The jazz player face unshaven. त्याचा चेहरा कसा आहे? दाढी न केलेला, unshaven. Which suggests that goes to not care for his appearance. तो स्वतःच्या appearance साठी केअर करत नाही आहे. He has lived a hard life. तो अतिशय कठीण प्रसंग जीवनामध्ये घेतो आहे. So his face was wrinkled. म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती आयुष्यामध्ये सुरतुक्या पडलेल्या आहेत. What does the pen means? पेन या शब्दाचा अर्थ काय आहे? PAIN पेन हा शब्द आहे. या शब्दाचा अर्थ काय दर्शवलेला आहे कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा या वाक्यामध्ये? Pain means suffering. Suffer. He lot of suffer. He suffer. How he was suffering showing here the jazz player. ओके प्रिय विद्यार्थी मित्र हो, तर आपण अशा प्रकारे जॅझ म्युझिशियनच्या बद्दल थोडक्यात वर्णन बघितलेलं आहे. त्याचबरोबर द जॅझ पोएम 2 कार्ल वेंडर्स
ज्युनियर ही कविता, त्याचबरोबर कवीने लिहिलेली ही कविता आम्ही आता अभ्यासलेली आहे. आणि या कवितेमध्ये आपण थोडक्यात आपला सारांश सुद्धा सांगितलेला आहे. जर समरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, तरी आपण या समरीचा थोडक्यात म्हणजे कवितेचा थोडक्यात अभ्यास करून आपण 3 किंवा 4 मार्कासाठी समरी येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण समराईज कविता लक्षात ठेवून आपण परीक्षेसाठी प्रयत्न करावेत. हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.